न्यूज 1 महाराष्ट्र. धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील एक छोटंसं गाव म्हणजे दशमे गाव. आणि या छोट्याशा गावातील एक मोठं झालेलं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा भीमराव मोरे. वाशी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे गाव आणि या गावातील एक मोठ्या व सधन कुटुंबामध्ये ज्ञानोबा मोरे हे जन्मलेले आहेत. त्यांचे बालपण हे खूपच आनंदी होते. त्यांच्या घरामध्ये प्रचंड मोठी सदस्य संख्या होती. त्या सर्वांच्या लाडामध्ये ते वाढलेले आहेत आणि घडलेले आहेत. हे मोरे सर लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होते आणि पुढेही ते तसेच शिकत गेले व यशस्वी झालेले आहेत. सध्या ते धाराशिव शहरामध्ये तेरणा महाविद्यालयामध्ये प्राचार्य आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये यामुळेच त्यांचे मोठे नाव झालेले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. दैनंदिन जीवनामध्ये अर्थशास्त्राची मोठी आवश्यकता असते आणि त्याच अर्थशास्त्रामध्ये या भल्या माणसाने आपले वेगळेपण दाखवून आपले नाव केलेले आहे. ज्या महाविद्यालयामध्ये त्यांनी शैक्षणिक कार्य केले त्याच ठिकाणी सर्वांचा विश्वास जिंकण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. यामुळेच त्यांची शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळी छाप पडलेली आहे. म्हणून अशा या शिक्षणप्रेमी असलेल्या यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत आणि गुणवंत व्यक्तिमत्वाच्या प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा मोरे यांच्या आजवरच्या या यशस्वी जीवन कार्याचा आढावा घेणारी मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. डॉक्टर ज्ञानोबा भीमराव मोरे, प्राचार्य तेरणा महाविद्यालय धाराशिव. मी माझा परिचय करून देताना माझ्या महाविद्यालयामध्ये जे काही आत्ता मी काम करतो तो कसा झालो यासंबंधी मला आपल्याशी बोलायला आवडेल. MA इकॉनॉमिक्समध्ये विद्यापीठाचं मेरिट मिळवलं, MPhil PhD आणि वेगवेगळे रिसर्च पेपर पब्लिश करून मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. खरं तर मी ग्रामीण भागातून आलेलो, परंतु वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मला काम करायला संधी मिळाली. विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीवरती मला काम करायला संधी मिळाली. प्रभातसारख्या सहकारी पतसंस्थेमध्ये मला काम करायला संधी मिळाली. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टसारख्या ट्रस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम करायला मला संधी मिळाली. आणि त्यामुळं की जीवनामध्ये एक आनंद घेत आला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना. राष्ट्रीय सेवा योजना असेल किंवा प्रेसिडेंट कोऑपरेटिव्ह प्रभात सहकारी पतसंस्था असेल, ट्रेझरर भारत सॉव्हरेन ट्रस्ट असेल जिथे मी ट्रेझरर म्हणून काम केलं, डायरेक्टर तुळजाभवानी कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल आम्ही एक उभारलं होतं त्याच्यामध्ये पण डायरेक्टर म्हणून काम करता आलं. खरं तर मराठी अर्थशास्त्र परिषदेमध्ये एक्स डायरेक्टर म्हणून काम केलं, मराठी अर्थशास्त्र परिषदेमध्ये एक्स डायरेक्टर म्हणून काम केलं. जे किसान सार्वजनिक वाचनालय मी गावाकडे चालवलं होतं, ज्या वाचनालयाचा मी प्रेसिडेंट राहिलो आणि 15 वर्ष ते वाचनालय आम्ही गावाकडे चालवलेलं होतं. असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायची संधी मिळाली. प्राचार्य नेमकं कोणाला म्हणायचं? मुळामध्ये ज्या व्यक्तीकडे कर्तृत्व असतं, नेतृत्व असतं, दातृत्व असतं आणि मातृत्व सुद्धा असतं. कारण आईच्या नजरेनं, आईच्या हृदयाने महाविद्यालयाकडे बघितलं पाहिजे. नेतृत्व यासाठी म्हटलं कारण जी मंडळी आपल्या अवतीभोवती काम करायला असतात त्यांना चांगलं आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. दातृत्व यासाठी म्हटलं की द्यायची दानत लागते. कारण पैसा पैसा आपण जोडत जातो आणि शेवटी कुणासाठी जोडला तर एक क्वेश्चन मार्क असतो की कुणासाठी जोडला हाच खरं तर मोठा प्रश्न असतो. कारण काय असतं की जोडा, परंतु संत तुकाराम महाराज सुद्धा सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धन जोडायचं आहे पण व्यवहार तोडायचा नाही, तो उत्तम झाला पाहिजे. आयुष्यभर ज्या माणसाने अगदी समर्पकपणे काम केलं, कधीही या ठिकाणी गर्व आला नाही,
कधी अति स्वाभिमान आला नाही. तर एक माणसामध्ये असणारे जे गुण असतात, कारण हल्ली बघतो आपण की बरीचशी माणसं वाटत नाहीत, परंतु काही माणसं खरंच माणसं वाटतात, गुणी असतात, देवगुणी असतात. आणि मग अशाच माणसांच्या या मुलाखती असतात. आज मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही अशा एका उत्तुंग व्यक्तीला मांडत आहोत की ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं की आपल्या कार्याशी एक इमान ठेवलं. असं हे व्यक्तिमत्व म्हणजे तेरणा महाविद्यालयाचे सन्माननीय आत्ताचे प्राचार्य मोरे सर. सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज प्राचार्य आहात, अगदी या धाराशिव जिल्ह्यामध्ये नव्हे या शहरामध्ये अगदी सर्वत्र तुमचं नाव आहे खरं तर. परंतु आम्हाला ऐकायचं की सरांचा नेमका प्रवास काय, कारण वाशी शहरापासून अगदी जवळच तुमचं गाव आहे नाही का. तर या गावापासून हा प्रवास सुरू झालेला आहे. तर आम्हाला ऐकायचं की तुमचं जे बालपण गेलं, बालपण कसं होतं नेमकं, त्याचबरोबर तुमचं जे मोरे कुटुंब आहे ते त्या कुटुंबाची काय वेगळी खासियत आहे. अगदी आम्हाला अनेक गोष्टी ऐकायच्या. आम्हाला सुरुवातीला ऐकायला आवडेल की तुमचं गाव आणि तुमच्या गावातल्या आठवणी. नमस्कार. खरं तर तुम्ही माझी मुलाखत घेताय आणि मला पण खूप आनंद झाला की माझं हृदय कोणाकडे तरी मला मोकळं करता येऊ शकेल. आणि मला पहिला प्रश्न माझ्या आवडीचा विचारला की माझं बालपण कसं गेलं. माझे गाव हे अतिशय छोटंसं गाव आहे. वाशी आत्ताचा तालुका आहे, त्यामध्ये 5-6 किलोमीटर अंतरावरचं ते गाव आहे. दसमे गाव असं त्या गावाचं नाव आहे. गावाच्या कडेला एक छोटीशी नदी वाहते, तिचं नाव निळकंठा नदी आहे. आणि त्या निळकंठा नदीच्या परिसरामध्ये आमची शेतजमीन आहे. माझं छोटंसं गाव आहे. कृषी हा तिथला मुख्य व्यवसाय आहे. माझं मोरे कुटुंब हे तसं खूप पॉप्युलर कुटुंब आहे एका वेगळ्या अर्थाने. मी ते सांगेलच तुम्हाला की ते यासाठी पॉप्युलर आहे की माझी जॉईंट फॅमिली होती. माझे वडील धरून 6 जण भाऊ आणि जवळपास 56 मेंबर. 2006 पर्यंत एका चुलीवरती आम्ही जेवण करणारी ही सगळी मंडळी. आणि त्यामुळे माझं बालपण हे अतिशय आनंदात, अतिशय उत्साही, सुखी. घरामध्ये खूप असे ॲक्टिव्हिटीज चालायच्या. 14 बहिणीची लग्न, 14 भावाचे शिक्षण, घरामध्ये शेती, सगळ्यांचे व्यवसाय. माझ्याकडे किराणा दुकान असायचं, वडिलांकडे, चुलत्यांकडे चक्की, पिठाची चक्की असायची, दूध व्यवसाय असायचा, गुराळ असायचा आमच्या घरी, शेळ्या, मेंढ्या, दूध दुभते जनावरं, सगळं काही भरपूर असायचं. आणि त्यामुळे माझं बालपण हे मला खूप आनंदही वाटतं. मला त्याच्या ज्या स्मृती आहेत त्या आजही विसरत नाही. दसमे गाव आणि या गावात वाहणारी अगदी सुंदर नदी निळकंठेश्वर नाही का, निळकंठा नदी. या निळकंठा नदीच्या अवतीभोवतीचं हे खरं बालपण नाही का. अगदी अनेक आठवणीत खरं तर तुम्ही आत्ताच उल्लेख केला की 56 एकूण त्या कुटुंबातील सदस्य, जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंब. हल्ली एकत्र लोकांना राहायला आवडत नाही, एकत्र बसायला आवडत नाही नाही का. अगदी एकटं राहायला आवडतं. नेमकं काय झालं हे कळत नाही, कारण मला असं वाटतं की एकत्र पैसा आला की माणसं वेगळी पडतात. परंतु मला असं वाटतं की माणसाने माणसाजवळ गेलं पाहिजे, कारण खरं जगण्याचं औषध तिथं असतं. सर, विचार असं वाटतं की गावामध्ये असतानाचं आयुष्य कसं होतं नेमकं, म्हणजे आईच्या अवतीभोवतीचं, वडिलांच्या अवतीभोवतीचं, की ज्यांनी तुम्हाला एवढं चांगलं घडवलं. तुम्हाला आत्ता सांगितलं की खूप आनंदी असायचं वातावरण. म्हणजे आता लोकांना खरं वाटणार नाही, परंतु 2006 सालापर्यंत माझ्या घरामध्ये लेकुळी होते. तुम्हाला लेकुळी कन्सेप्ट कदाचित लोकांना माहीत नसेल की आमच्या घरातला सगळी छोटी छोटी कामं करणारा, सरपण फोडणारा, मिरच्या कांडप करणारा, घराला बाहेरून सारवून घेणारा, आमच्या गोठ्यातलं शेण काढणारा, हा आमच्या लेकुळ्या म्हणजे घरातला एक मेंबर म्हणून आमच्याकडे काम करत असायचा. त्याला काही पगार नव्हता, त्याला आपण सगळं त्याच्या घराला लागणारं धनधान्य, दररोजच्या भाकरी सगळं आमच्याकडे द्यायची. आणि त्यामुळे माझ्या घरात कुठली कमतरता आहे असं मला कधी वाटलंच नाही. इतकं आनंदही जीवन होतं की अगदी भरपूर असे 10-11 गडी असायचे शेतामध्ये. गुराळ असायचं आमचं. जळगाव, जालन्याला गुळ जायचा. शेतामध्ये भरपूर ऊस असायचा. आजूबाजूच्या आमच्या भाऊकीतल्या लोकांचे सगळ्यांचं गुराळ तिथेच गाळायचं. सगळ्यांचं दूध आमच्याकडे यायचं. तिथूनच आमच्या डेअरीवर दूध जायचं. तीच माणसं किराणा दुकानात द्यायची. म्हणजे असं आनंदही वातावरण. म्हणजे महात्मा गांधीची जी स्वयंपूर्ण खेड्याची जी संकल्पना होती ती आम्हाला तिथे दिसायची.
गावातच खवायची भट्टी असायची, गावातच दूध व्यवसाय असायचा, गावातच किराणा दुकान, म्हणजे सगळं काही तिथंच मिळायचं. मला तर आठवतच नाही की आमच्या गावात भाजीपाला देखील छोट्यापणे कुणी खरेदी करत नसेल, कारण ते शेतातच उपलब्ध असायचं. कोणालाही कधी भाजीपाल्याचे पैसे द्यावे लागत नसायचे. असं एक सुंदरसं वातावरण माझ्या बालपणी मला ते लाभायचं. हल्ली बघतो आपण की ताक, दही, तूप सगळं आता विकत मिळते. ते बंदिस्त झाले नाही का, ते पॅक झाले खरं तर. आणि ते रिअल मिळत नाही बरंच वेळा, म्हणजे चांगलं ताजं मिळत नाही, अगदी फ्रेश मिळत नाही. पण तुम्ही नशीबवान आहात की या सगळ्या वातावरणात तुम्ही गेलात खरं तर. सर तुम्ही मला उल्लेख केला की तुम्ही तुमच्या कुटुंबात अगदी लहान होतात आणि तुम्हाला कोणी रागवलं आठवतं, तुम्हाला आठवत नाही, म्हणजे अगदी तुमचे सगळ्यांनी लाड केले. तर हे लाडातलं आयुष्य कसं होतं? कारण काय की बऱ्याच वेळा आम्ही ऐकतो की जर खूप लाड असतील, सगळ्यांनी झेललं असेल, तर बऱ्याच वेळा मुलं बिघडण्याची दाट शक्यता असते. तर तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलं नाही? खरं तर खूप छान इंटरेस्टिंग आहे. मी लहान असताना माझं 5वी असताना एक ऑपरेशन झालं होतं पोटाचं. अच्छा. म्हणजे मी आजीला माझ्या मुलगा नव्हता, म्हणजे मला मामा नाही आहे, त्यामुळे आजोळी लहानपणी खूप लाड झाले. माझ्या आजीनं इतके लाड केले की तळाताच्या पोटाप्रमाणे आम्हाला सांभाळलं. मग थोडा मोठा झाल्यानंतर जेव्हा मी घरी आलो, म्हणजे माझ्या इकडं वडिलांकडे आलो, तेव्हा मी अगदी नुकताच लहान असताना 5वी असताना माझं पहिलं ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन म्हणजे माझ्या हाताला छिद्र पडले होते आणि त्यामुळे ते एक मोठं ऑपरेशन झालं होतं. मग त्यामुळे मला घरात इतकं लाडाने सांभाळायचे की माझ्या खाण्यापिण्यापासून, माझ्या जेवण्यापासून, मी काय करतो, शेतात गेलो तर मी झाडावर चढली की काय, सायकल खेळतो का काय, म्हणजे इतकं बारीक लक्ष माझ्या कुटुंबाचं माझ्यावरती असायचं. आणि मग असं मी त्यामुळे प्रेमात वाढत गेलो. माझे मोठे भाऊ मला, वडील मला, मी आता फक्त एक किस्सा सांगेन तुम्हाला की मला फक्त वडिलांनी माझ्या आयुष्यात एकदाच मारलेले. ते म्हणजे भावंड आम्ही कॅरम खेळत असताना एकदा चुकून, म्हणजे आम्ही दोघांनी मस्ती केली भावंडांनी, आणि ते आमच्या एका नातेवाईकांनी पाहिली आणि ती वडिलांच्या कानावर गेली. आणि वडिलांना ह्याचं वाईट वाटलं की यांनी पाहुण्यांनी सांगितलं तरी ऐकलं नाही. ही शिस्त आम्ही मोडली होती आणि त्यामुळे मला वडिलांनी त्यावेळेस फक्त एकदा मारलं होतं. ते मी 2-3 असं मारलं, पण ते माझ्या आयुष्यभर स्मरणात राहिले. याशिवाय मला कोणी कधी अगदी माझ्या आल्यावर कोणी बोट लावलं मला आठवत नाही. सर आई वडिलांनी रागवलं पाहिजे, बोललं पाहिजे, मारलं पाहिजे, आणि चुकल्यानंतर तर अगदी कोणते कान पकडले पाहिजे की ती जबाबदारी तुमच्या वडिलांनी घेतली खरं तर. सर तुम्ही मग बोलताना एक वर्णन केलं होतं की वडील खूप कष्ट करायचे, अक्षरशः अंगाचा घाम सुद्धा बाहेर पडायचा नाही का, आणि त्याला बनवून भिजायचे पूर्णपणे. तर तुम्ही वडिलांनी किंवा आईचे, काकांचे जे कष्ट पाहिले, काय माणसं म्हणजे कशा प्रकारे कष्ट करायचे आणि त्यांचे कष्ट पाहून तुम्हाला काय वाटत होतं? माझे आईवडील आणि माझे चुलते चुलती यांनी खूप काम केलं, खूप प्रचंड कष्ट केलं, आणि त्यांनी जे उभा केलं वैभव ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यात बघितलेले आहे. माझ्या आजोबाची फक्त 29 एकर जमीन होती. माझ्या आईवडिलांनी शेतामध्ये सगळ्यांनी काम केलं, खूप मोठी फॅमिली होती तरीही सगळ्यांनी काम केलं, आणि 120 एकर जमीन आम्ही कमवली. आमच्या 14 भावंडांची शिक्षणं केली, 14 बहिणीची लग्न केली, आणि एवढं मोठं सगळं वैभव उभारताना आम्ही प्रत्यक्ष बघितलंय की दरवर्षी घरामध्ये काहीतरी जमिनीची खरेदी, काहीतरी एक लग्न असायचं, आणि हे सगळं एकजुटीमुळे उभं राहायचं. आणि त्यामुळं एकमेकाबद्दलची जी आस निर्माण झाली की एकमेकांना आधार धरूनच आम्ही सगळं करत होतो. कारण छोटे मोठे व्यवसाय पण घरातच होते, जमीन पण घरातच होती, त्यामुळं आर्थिक शिस्त होती घरामध्ये. चुलत्यांकडे कारभार होता, आणि वडील माझे खूप कणखर आणि खूप कठोर शिस्तीचे होते. माझ्या वडिलांना कोणी असं रागावून बोलताना मी उभ्या आयुष्यात बघितलेलं नाही आहे, कारण त्यांनी खूप मानी, स्वाभिमानी स्वभावाचे होते. त्यांना कोणी बोलायला आवडायचं नाही, आणि त्यांनी दिलेले शब्द कायमस्वरूपी लोकांना पाळावं लागायचं, कारण त्यांना ते आवडायचं नाही. माझे वडील खूप बोलायचे, परंतु एखादा डिसिजन देताना मात्र ते अतिशय कॉन्शियस असायचे आणि अतिशय तोलून मोपून शब्द वापरायचे. गावात कोणाच्या घरात वेगळं राहिलं किंवा काही भांडणं झाली तर सोडवायला माझ्या वडिलांना बोलायचे. अनेक कुटुंबांना एकत्र ठेवण्याचं काम त्यांनी केलं माझ्यासोबत. भावाभावामध्ये, नातेवाईकामध्ये देखील भावाभावामध्ये भांडणं झाली, घरामध्ये काही किरकिर झालं तर माझ्या वडिलांना मोठे आबा म्हणायचे, आणि मग आबांना आवर्जून बोलवायला द्यायचं, आणि मग तिथं समेट व्हायची. आणि मी त्यांच्याबरोबर असल्यामुळे मला कळायचं की किती जाणीवपूर्वक शब्द वापरले जायचे, किती तोलून मोपून शब्द वापरले जायचे, की आपल्या शब्दामुळे कोणाला हानी पोहोचेल किंवा कोणाला वर आपण उचलतोय, कोणाला खाली ढकलतोय हे होऊ नये याची ते कटाक्षाने काळजी घ्यायचे, आणि ते संस्कार आमच्यावरती झाले. गोठ्यातली जी काही जागा होती, वट्टा, तर 2 वट्ट्यावर खऱ्या अर्थानं हा सगळा हिशोब व्हायचा, म्हणजे न्याय चालायचा, न्यायनिवाडा चालायचा. आणि तुम्ही कळत न कळत पाहिलं की वडील त्या न्यायनिवाड्याचे न्यायाधीश होते आणि उत्तम न्याय करायचे ते.
कारण दिलेला शब्द आधी लोक पाळायचे. मला असं वाटतं की लोक तेव्हाच शब्द पाळतात जेव्हा ती व्यक्ती त्या लायकीची असेल, लायक असेल. कारण बोले त्याचा चाले त्याची वंदाई पावले असे म्हणतात. मला असं वाटतं की नशीबवान आहात की तुम्हाला या ठिकाणी चांगले वडील भेटले, ज्यांच्याकडे तुम्हाला चांगले संस्कार भेटले. सर, त्या काळामधलं जे वातावरण होतं ते सणावाराचं नाही का, जसं हल्ली दिवाळी होते, दसरा होतो, पण कधी येतो आणि कधी जातो, टच अँड गो असतो नाही का, म्हणजे एवढा आनंद काही वाटत नाही. तर लहानपणीची दिवाळी कशी होती नेमकी सांगा. खूप मोठी आमच्या घरात धांदल असायची. विशेषतः दिवाळीचा सण म्हटलं तर सगळ्या बहिणी, सगळे भाऊ यायचे आणि प्रचंड मोठा उत्सवच असायचा तो एक. म्हणजे अगदी मला आठवतं की अंगावरची मळी काढण्याचं एक हे असतं आपल्याकडे दिवाळीमध्ये, उठणं लावून मळी काढतात. तर आमच्याकडे घरी वारीक मंडळी सगळे हे असायचे, मळी काढण्यासाठी येत असायचे आणि खूप मोठा म्हणजे सण असल्यासारखा तो आम्हाला वाटायचा. आणि ती मजा आता काही येणार नाही. म्हणजे रुपयामध्ये नाही मोजता येणार. मोठ्या कढईमध्ये पाणी गरम केलं जायचं, सगळ्यांना एकत्र, मग सगळ्या बहिणी यायच्या, सगळ्यांना ओवाळायच्या. सो आणि खूप तोलून मोडून फटाके मिळायचे. सो त्यांनी आम्हाला मोजून फटाके द्यायचे, कारण ते सगळ्यांना मोठं कुटुंब असल्यामुळं बाहेरचे मुलींचे मुलं पण आले असायचे आणि मोठं कुटुंब असायचं, त्यामुळे सगळं काही मोजून मोपून असायचं. मी तुम्हाला खरं सांगतो की ताटामध्ये वाढलेला लाडू माझ्या मावशी चुलतीला डबल मागायची कोणाची हिंमत होत नसायची, इतकी शिस्त आमच्या घरात करडी असायची. म्हणजे आई सगळ्यांना द्यायची, चुलती सगळ्यांना वाढायची, पण कोणाची हिंमत होत नसायची की जे सगळ्यांबरोबर तेच सगळ्यांनी राहायचं, अशी एक शिस्त आमच्या घरात होती. असं म्हणतात की अंगावरला मळ केव्हाही काढता येतो, पण मनातला मळ काढता येत नाही. एकत्र कुटुंब जर असेल, शिस्त असेल, तर अगोदर पहिलं काम ते होतं की आतला मळ निघून जातो. कारण संत तुकाराम महाराज म्हणतात की नाही निर्मळ जीवन काय करेल सावध, नाही का. कारण शिस्त लावणे, संस्कार देणे, खरं तर हे आईवडिलांचं, काका काकू, आजी आजोबा यांचं काम आहे. मला असं वाटतं की तुमची जी घरची शाळा होती ना संस्काराची, ही उत्तम होती आणि त्या तालमीत तुम्ही घडलात. सर, पहिल्यापासूनच तुम्ही बाहेर शिक्षणासाठी पडलात नाही का. अगदी तब्येत तुमची अगदी बेताचीच, म्हणून कदाचित आईवडिलांना हे वाटत असेल की आपला ज्ञानोबा चांगला शिकावा नाही का. तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे वातावरण होतं ते सांगा सर. शिक्षणाच्या बाबतीत मला खूप चांगलं वातावरण मिळालं. मी चौथीला असेपर्यंत मला नीट आठवत नाही, पण ती तिसरी चौथीपासून मात्र नीट आठवतं मला चांगलं की माझ्या गावातले एक जगरे म्हणून शिक्षक होते. ते आमच्या गावात 20-25 वर्ष राहत होते. त्यांचा मुलगा आणि मी क्लासमेट होतो, त्यामुळे गुरुजींचं विशेष लक्ष आमच्याकडे असायचं. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी अभ्यासाला जायचो आणि मला तिथून अभ्यासाची आवड लागली. गुरुजींच्या घरी असल्यामुळे आम्ही बिनधास्त त्यांच्या मुलासोबत खेळायचो आणि त्यांच्या मनातली भीती कमी व्हायची आणि आम्ही जे प्रश्न आम्हाला पडतील ते विचारायचं. मला सांगायला आनंद वाटेल की मी 4थी स्कॉलरशिपमध्ये चांगल्या मार्काने पास झालो, माझे मित्र चांगल्या पास झाले, 7वी स्कॉलरशिपला बसलो होतो आणि 6वीपासून मग शिक्षणाची आवड ही अगदी प्राथमिक शाळेपासून लागली. माझी शाळा खूप सुंदर होती. काही शिक्षक मला चांगले आठवतात की ते खूप चांगले शिकवायचे. काही शिक्षक नसायचे चांगले, पण तो आमचा अभ्यास घरी पूर्ण होत असायचा आणि त्यामुळे मग बालपणापासूनच मला शिक्षणाची आवड लागली. माझ्या घरामध्ये फारसं कोणी शिकलेलं नव्हतं. माझे आईवडील दोघेही अशिक्षित होते. माझे चुलते त्यात फक्त 2 चुलते थोडे शिकलेले होते. कोण 9वीपर्यंत होतं, कोण 10वीच्या पुढे कोणी गेलेले नव्हते. त्यामध्ये माझ्या मोठ्या भावामध्ये पण एक भाऊ फक्त B.Com पर्यंत गेला नंतर पुढं, पण माझ्या वयापेक्षा 2-3च मुलं शिकलेली पण होते आणि मुली पण 7वी 8वी 10वीपर्यंत शिकलेल्या होत्या. त्यामुळं असं फार मोठं उच्च शिक्षणाचं कोणाकडे असं काही वलय आम्हाला दिसत नव्हतं. आणि मग आमचा बालपणीच्या शिक्षणामधून पुढं ज्यावेळेस आम्ही हायस्कूलला गेलो वाशीला, त्यावेळेस बघितली कारण आपल्यापेक्षा खूप मुलं हुशार आहेत, आपण तर काहीच नाही असं लक्षात यायला लागलं. आणि मग रुटीन एक गोष्ट आपण आत्मसात करत गेलं पाहिजे. मग छोटं टायपिंग शिकलो, मग सायकल शिकलो, मग कम्प्युटर शिकलो. असं करत करत मला शिकण्याची जी ओढ आहे ना ती कायमस्वरूपी आहे. मी नको त्या गोष्टी शिकलो. मला 30-40 मराठी टायपिंग शिकलो, 30-40 इंग्लिश शिकलो. मला शिकण्यामध्ये खूप पहिल्यांदा आवड आहे. फुटबॉल शिकलो, व्हॉलीबॉल शिकलो, कबड्डी शिकलो, खो खो शिकलो. मला शिकण्यामध्ये काय माहीत नाही. क्रिकेट जमत नव्हतं मला खेळायला, क्रिकेट मला येत नसायचं, पण मी फुटबॉलमध्ये जास्त रमायचो. खरा तोची एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे, त्यासाठी हृदय प्रेमळ असावं लागतं. सर, तुमच्याकडे पाहिल्यानंतर किंवा आम्ही जी तुमची माहिती घेतली की प्रेमळ सहृदयी व्यक्ती म्हणून तुमचा खरं तर परिचय नाही का, की आपल्याला झळ लागावी पण लोकांना लागू नये, लोकांचं नुकसान होऊ नये.
सतत हा तुम्ही प्रयत्न करत असता. सर, एक विचार असं वाटतं की कधी आयुष्यामध्ये असं वाटलं नाही का की नको शिक्षण, कारण भरपूर जमिनी गावाकडे, असं कधी वाटलं नाही का? म्हणजे शिक्षणाचं जे काही बाळकडू आहे किंवा तो जो विचार आहे याच्यावर किंवा ठाम मत झालं की अरे आपण शिकलं पाहिजे बुवा. कारण तुम्ही बाबा उल्लेख केला की घरामध्ये सरपंच पद सुद्धा होतं, म्हणजे राजकारणाचं बऱ्यापैकी वातावरण होतं, सामाजिक वातावरण होतं, उत्तम शेती होती. मग हे सगळं असताना मग शिक्षण घेतलंच पाहिजे आणि यातनं आपल्याला चांगलं नाव करता येतं, हे केव्हा वाटलं नेमकंच? खूप म्हणजे चांगला प्रश्न विचारला. मला आनंदाने सांगावं वाटेल की 1980-85ला आमच्याकडे सीड फार्म होता. इतकी चांगली शेती होती आमच्याकडे. पण मला कधीच वाटलं नाही की मी शेतात राहावं म्हणून. का वाटलं नाही, तर मला जग इतकं प्रचंड मोठं दिसतं की आपण एक छोटासा कण आहे त्यामधला, आणि मग जगामध्ये इतकं नॉलेज आहे ते आपण घेतलं पाहिजे. शेती तर आहेच आईवडिलांची, तिथे चालतच करतच राहतात ते, परंतु जगात काही खूप बघण्यासारखं आहे, खूप करण्यासारखं आहे. मला कधीही स्पर्श झाला नाही की मी शिक्षण बंद केलं पाहिजे. म्हणजे आजही मला वाटत नाही की शिकण्यासारखं काही नाही असं नाही, प्रचंड शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण समुद्रातल्या एखाद्या छोट्याशा थेंबा एवढे पण नाही आहे, इतकं मोठं नॉलेज आहे जगभरामध्ये. आणि त्यामुळं कदाही असं वाटू शकणार नाही मला की नाही बस झालं आता शिकायचं, आपण MPhil झालो, PhD झालो, डॉक्टरेट मिळवली किंवा विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कमिटीवर घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च आर्टिकल पब्लिश केले. मी फॉरेनला देखील थायलंडमध्ये माझा एक पेपर पब्लिश केला होता, म्हणजे इंटरनॅशनल लेवलला पण आपण पेपर पब्लिश केले. पण मला माझ्या शिक्षणाविषयी कधीच ही गोष्ट येणार पण नाही असं वाटतं, कारण शिक्षण ही एक अथांग आहे, त्याला काही काय तिचं लिमिट आहे. संत राहो साधनेला अपयशाचं गाव नाही, हा केवढा यशाचा इतिहास रचला फक्त एका कासवाने. कारण साधना ही अखंड लागते, संत लागते, त्यावर विश्वास लागतो, नाही का? सर, सतत या ठिकाणी काहीतरी नवीन शिकत गेलात तुम्ही, मग ते टायपिंग असो, नंतर कॉम्प्युटर असो, काहीतरी शिकायचे मला, पुढं जायचे मला, ही भूमिका असते ना, हीच भूमिका आपल्याला मोठं करते. सर, महाविद्यालयीन आयुष्य कसं होतं नेमकं ते सांगा. खूप सुंदर होतं महाविद्यालयीन आयुष्य माझं. मी युथ फेस्टिवलमध्ये काम केलं, 3 वर्ष मी युथ फेस्टिवलमध्ये भाग घेतला. मला आनंदाने सांगावं वाटेल की मी कॉलेजच्या 3 वर्षाच्या नाटकामध्ये भाग घेतलेला. अरे वा. माझ्या गावामध्ये, माझं वाशी जे छोटंसं गाव होतं ते खूप ॲडव्हान्स होतं. त्या काळात राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भाग घेणारी मंडळी आमच्या गावात होती. खरं तर मी मोठा, म्हणजे मला मोठं असं सारखं का वाटायचं की माझ्या आजूबाजूची माणसंच मोठी होती. मी काही नावं सांगेन तुम्हाला. प्राचार्य विठ्ठलराव मोरे हे राज्यशास्त्राचे माझे प्रोफेसर होते. ते प्राध्यापक संघटनेचे अखिल भारतीय सेक्रेटरी होते. इतकी मोठी होती माणसं. डॉक्टर सूर्यकांत जगदाळे सर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ते अध्यक्ष होते. डॉक्टर प्रकाश नारायणराव जाधव रोकडा सावरगावचे, जे की विद्यापीठाचे सिनेट मेंबर होते. इतकी मोठी माणसं मला शिकवायला होती, प्रत्यक्ष मला ते शिकवत होती, आणि मला तर खूप शिकायचं होतं. म्हणून मी मला येत नसतानाही खूप शिकायला प्रयत्न केला. अंबाजोगाई इथं झालेल्या युथ फेस्टिवलमध्ये आम्ही एक एकांकिका केलं होती, न्यूझीलंड टुडे नावाची. मला विद्यापीठाचं फर्स्ट प्राईज मिळालं त्या एकांकिकेमध्ये. काळोखी थुंकार नावाच्या नाटकामध्ये आम्हाला काम करायला मिळालं. अंमलदार नावाच्या नाटकामध्ये मी 4 पात्र केली होती. 3 अंकी नाटक होतं माझ्या कॉलेजचं, आणि मी माझ्या उभ्या विषयात पहिल्यांदा सिगारेट तोंडात धरली होती त्या नाटकाच्या निमित्तानं. सर, तुमच्याकडे पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की हा माणूस अगदी कुठल्याही भूमिकेत परफेक्ट बसतो. तुम्ही अगदी उत्तम खेळाडू होतात, उत्तम कलाकार होतात, नाही का, उत्तम अगदी जाणकार, लेखक, सगळ्या गोष्टी तुमच्यात होत्या. असं म्हणतात की ज्या वेळेला कलेची तुमच्यात आवड निर्माण होते तर तुम्ही तुमचा ओढा तिकडे असतो. नाटकात काम करताना कधी असं वाटलं नाही का की आपण थोडंसं चित्रपटामध्ये, नाटकात किंवा मुंबईकडे गेलं पाहिजे, असं कधी वाटलं नाही त्यावेळेस? हा, एक प्रसंग होता. माझं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं आणि मला पुढे PG करायचा विषय आला होता, तर माझे इंग्लिशचे प्रोफेसर वाबळे सर मला म्हणायचे की अरे तू ड्रामा डिपार्टमेंटला ऍडमिशन घे. पण मला समोर दिसायचं की आपण छोट्या खेडेगावातले आलो, आपलं कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे, आणि उद्या आपल्याला पोटापाण्याचा प्रश्न आला तर या अभिनय क्षेत्रामधून आपलं पोट पाणी चालेल का नाही, याच्याबद्दल मला काही शाशंक वाटत होती. त्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करावं, आणि मी इकॉनॉमिक्समध्ये PG करायचं ठरवलं. सर, खरं तर त्यावेळेला तुम्ही जर दुसरा निर्णय घेतला असता, म्हणजे अभिनय करायचा, कारण ते कौशल्य तुमच्यात आहे, कारण तुमचा चेहरा खूप बोलका आहे, तर तिथे तुम्ही बऱ्यापैकी नाव कमावलं असतं. असं जे आपलं प्रारब्ध असतं त्यानुसार काही गोष्टी घडायला असतात. सर, अर्थशास्त्र तसं पाहिलं हा अवघड विषय आजही, नाही का, कारण आपला कल कुठं असतो तो सोप्याकडे असतो. एक सोपा विषय घ्यायचा कोणताही असेल, आणि मग तिथून आपण PG करायचं किंवा मग PhD करायचं, हा हिशोब असतो. अर्थशास्त्र एक अवघड विषय
आणि हा विषय निवडण्यामागचं कारण काय नेमकं? खरं कारण तर असं आहे की माझ्या घरामध्ये दोघं जण कॉमर्स फॅकल्टीला शिकत होते, माझे मोठे भाऊ, आणि मी तिसरा आता कॉलेजला प्रवेश करणार होतो. मला एक अट टाकली होती वडिलांनी की तुझे ऑपरेशन झाले 2-3 आणि तू बाहेरगावी शिकायला जायचं नाही, इथं वाशीमध्ये शिकायचं अशी अट होती. आणि आमच्याकडे वाशीला सायन्स फॅकल्टी नव्हती. माझे सगळे मित्र 10वीनंतर जवळचे मित्र सगळे याला गेले, म्हणजे सायन्स फॅकल्टीला गेले, आणि मला मात्र इच्छा होती, मला त्यावेळेस कळत नव्हतं फॅकल्टीचं काही, पण इच्छा होती की मित्रासोबत सायन्स आपण पण करावं, आपला पण अभ्यास बेसिक बरा होता. पण मला वडिलांनी अट दिली की जे काही शिकायचं ते वाशीमध्ये शिक, असं त्यांनी सांगितलं. आणि मग मला नावेला झाला की मला ॲडमिशन कॉलेजमध्ये घ्यायचं, तर कॉमर्स आणि आर्ट्स दोनच फॅकल्टी होत्या. मी उगीच विचार केला की आपल्या घरात 2 माणसं कॉमर्स फॅकल्टीचे आहेत, आपण कशाला कॉमर्स करायचं, आणि म्हणून मी आर्ट्स फॅकल्टीला ॲडमिशन घेतलं. आर्ट्स फॅकल्टीला ॲडमिशन घेतल्यानंतर डॉक्टर सूर्यकांत जगदळे सर हे एक असं इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्व माझ्या मनात होतं की त्यांचं बोलणं वागणं, त्यांचं इकॉनॉमिक्सवरचं प्रभुत्व ते मला खूप भावलं. आणि त्यामुळे मला हिस्ट्रीच्या प्रोफेसर रमेश कोतकुंडे सर म्हणून होते माझे ते सर, त्यांनी मला आग्रह केला होता की तू हिस्ट्री घे म्हणून. पण मी त्यांना लपून म्हणजे त्यांच्यासमोर जायचंच नाही, आणि त्यांना न सांगता मी इकॉनॉमिक्सला ॲडमिशन घेतलं. आणि मला इकॉनॉमिक्समध्ये आवड निर्माण होऊन गेली, कारण इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट इतका हॉस्ट आहे, हा इंटरनॅशनल सब्जेक्ट आहे, बियॉन्ड कॅपॅसिटीचा सब्जेक्ट आहे, अनेक विषय त्याच्यामध्ये इतके भारी आहेत, आणि त्याचं बेसिक आहे, त्याला एक लॉजिक आहे. इकॉनॉमिक्स काय होतं, जसं गणितामध्ये 2+2 बरोबर 4च असतं, कोणी काहीही म्हणलं तरी 4च असतं. मला स्वभाव आवडतो की परफेक्शन जर म्हणतो आपण. सोशल सायन्सेसमध्ये थोडंसं मागे पुढे होतं, समाजाचं वर्णन करताना किंवा एखादी गोष्ट थेरी मांडताना थोडंसं मागे पुढे लिबरल राहायला संधी असते. पण इकॉनॉमिक्समध्ये तसं नसतं. इकॉनॉमिक्समध्ये भूमिती असते, इकॉनॉमिक्समध्ये गणित असतं, इकॉनॉमिक्समध्ये स्टॅटिस्टिक्स असतं, इकॉनॉमिक्समध्ये फ्युचरचा वेध घेता येतो, इकॉनॉमिक्समध्ये बॅकग्राऊंड पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे होतं. आणि म्हणून हा सब्जेक्ट एक सर्वंकष सब्जेक्ट आहे, अतिशय डेव्हलपमेंटला उपयोगी पडणारा सब्जेक्ट आहे, आपली पिढी आपला समाज बदलू शकणारा सब्जेक्ट आहे, आणि चॅलेंजिंग सब्जेक्ट आहे. खरं तर मी ग्रामीण भागातला, इंग्रजीचं तेवढं प्रभुत्व नव्हतं, पण औरंगाबादला तेव्हाचा औरंगाबाद तिथं इंग्लिशमध्ये शिकवला जायचा हा सब्जेक्ट, हा एक माझ्याकडचा चॅलेंज होता. तरी माझ्या क्लासमध्ये फॉरेनर स्टुडंट होते सगळे, पण मी ग्रामीण भागात आलेलो होतो, पण मी चिकाटीचा होतो, मला चिकाटी खूप आवडायची. पहिले 4 महिने तर मला कळत नसायचं की वर्गात काय चाललेलं आहे, माझे प्रोफेसर काय लेवलला शिकवतात. पण मी घरी यायचो, मराठी पुस्तकं वाचायचो, मराठीतून समजून घ्यायचो. क्लासमध्ये इंग्लिश टू इंग्लिश सर शिकवायचे, लायब्ररीमध्ये पुस्तकं इंग्लिश मिडियमचे मोठमोठे असायचे, आणि मी मित्रांकडून नोट्स जमा करायचो, आणि कसं तरी आपल्याला पास होता येईल का अशी माझी भावना बनून जायची. पण माझ्या लक्षात यायचं की नाही, अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. मला घरातून खूप फ्रीडम होतं. मला आठवतं तुम्ही इकॉनॉमिक्स का घेतं त्याचं, मला पहिल्यांदा वाटलं होतं की आपण BAला 9 सब्जेक्ट देतो, आपल्याला 4 सब्जेक्ट पास होता येत नाही का, असा माझा एक कॉन्फिडन्स होता. पण तिथं जेव्हा बघितलं तेव्हा खूप टफ होतं. मी 3च सब्जेक्ट दिले पहिल्यांदा, की बघू आपण इतकं मोठा सब्जेक्ट आपण घेतला अगोदर तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की विद्यापीठाचं मेरिट फळ मला मिळालं, आणि खूप मला आनंद झाला की माझ्या मेहनतीचं फळ झालं, आणि म्हणून त्यामुळे मला या सब्जेक्टची घेतल्याचा आनंद देखील आयुष्यभर राहिला. असा अध्यतेकरिता साऱ्याचा तुका म्हणे अभ्यास, कारण अभ्यास पाहिजे, कारण एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची तिथपर्यंत जायचंय तर अभ्यासाशिवाय पर्याय नसतो. सर, तुमच्यातला जो काही कॉन्फिडन्स आहे, जो आत्मविश्वास आहे, हा अगदी तुम्ही प्रत्येक वेळी खरा ठरवला नाही का. मला असं वाटतं की लोकांना खरं आणि खोटं ठरवणं सोपं असतं, पण स्वतःला सिद्ध करणं फार अवघड असतं नाही का. सर, एक विचार असं वाटतं की जे ज्या वेळेला MA पूर्ण केलं तुम्ही, MPhil करत होता, आणि मग तुमच्या डोक्यात होतं की आपल्याला कुठं जॉब करायचा आहे, आणि तोही अगदी आपल्या माणसांजवळ करायचा आहे, की जिथून आपली माणसं जवळ असली पाहिजेत, आपला गाव जवळ असला पाहिजे, आणि मग एक वेगळी मजा असते त्या काम करण्यामध्ये नाही का. तसं तुम्हाला तर अनेक पर्याय होते त्या काळामध्ये, अगदी लातूरचा तुम्ही मला पर्याय सांगितला. एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही त्या काळातलं उस्मानाबाद आणि आता धाराशिव या शहराची निवड केली, इथं येऊन तुम्हाला आता किती वर्ष झाले नेमके, हा प्रवास नेमका काय आहे, कशा प्रकारे तुम्ही अध्यापन करता ते सांगा सर. खरं तर मी लहानपणी कधी धाराशिवला येत नव्हतो, किंवा उस्मानाबादला माझं यायचं काही काम पडत नव्हतं. वाशी आणि औरंगाबाद असं माझा घरचा प्रवास होता. पण मी नोकरीच्या निमित्तानं जेव्हा धाराशिवला किंवा तेव्हा उस्मानाबादला आलो, तेव्हा आमची संस्था डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांची तेव्हा म्हणजे गृहमंत्र्यांची संस्था होती, मोठी संस्था होती, माझा जिल्हा होता. आणि मग त्यामुळे मला इथं नोकरी करायला खूप आवडायचं, कारण आपली माणसं असायची, आणि त्यामुळे आपल्या माणसामध्ये आपल्याला करता येईल होता. मला राजश्री शाहू कॉलेजमध्ये मिळाली होती संधी
1992ला तिथे इंटरव्ह्यू मी दिला होता आणि माझं सिलेक्शन पण झालं होतं. तर सिलेक्शन झाल्यानंतर मग तिथं मला नोकरी करता आली असती, पण त्यावेळेस तिथे लीव वॅकन्सी होती आणि 2 वर्षानंतर मग परत आपल्याला काय होणार. इकडं बीडमध्ये पण मी इंटरव्ह्यू दिला होता, तिथं पण माझं सिलेक्शन झालं होतं, पण तिथलं कॉलेज मला तिसरी पोस्ट होती माझी, त्यामुळे मला कुठेतरी स्थिर व्हायचं होतं की काय, म्हणून मी इथं पहिली म्हणजे चांगली पोस्ट होती, ओपनची पोस्ट होती. पगार तेव्हा मिळणार नव्हता कारण कॉलेजला 25% 50% ग्रँट्स होता आणि मग पुढं काहीतरी 2-4 वर्षात पगार मिळेल, पण आपल्याला इथे स्टेबिलिटी मिळाली म्हणून मी धाराशिव निवडलं. सर, धाराशिव निवडलं अशी अनेक कारणं होती. तुम्ही सुरुवातीला पैसा नाही पाहिला, तर या ठिकाणी आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे, आपल्याला काहीतरी नवीन द्यायचं आहे, या हिशोबाने तुम्ही कामाला सुरुवात केली. सर, साधारणतः या ठिकाणी काय या अध्यापन क्षेत्रामध्ये येऊन आज किती वर्ष झाली, म्हणजे किती वर्ष हा प्रवास करतात? जवळपास 34 वर्ष या क्षेत्रामध्ये मी काम केले. 1992 पासून ते आज 2026 पर्यंत. आज जेव्हा मागे वळून बघता, कारण एक प्राध्यापक ते प्राचार्य हा तुमचा प्रवास आहे खरं तर काय वाटतं, म्हणजे प्राध्यापक असतानाची जबाबदारी काय असते आणि प्राचार्य असताना नेमकं काय बदललेलं असतं? खरं तर मी त्या पदाची जबाबदारी मानणाऱ्यापैकी माणूस आहे. मी माझ्या जबाबदारीच्या संदर्भात सांगतो की मी जेव्हा प्राध्यापक होतो तेव्हा मी खूप अभ्यास करून शिकवलं माझ्या मुलाला. माझं ध्येय असायचं की माझ्या क्लासची मुलं खूप चांगल्या पद्धतीने शिकली गेली पाहिजेत. 165 मुलं फर्स्ट इयरला होते आणि मी एवढा कमी उंचीचा. मला सांगायला वाटेल की माझा फर्स्ट इयरचा पहिला विद्यार्थी जो होता, अमोल नाव त्या मुलाचं होतं, तो आणि मी 1-1.5 वर्षाच्या फरकानं रिटायरमेंट होतो. म्हणजे माझ्याच वयाची मुलं माझ्या क्लासमध्ये होती, पण त्यांना शिकवायचं म्हणजे मला खूप परफेक्ट अभ्यास करून शिकवायला लागायचं. मी ज्या क्षेत्रात काम केलं, NSSमध्ये काम केलं, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी जी जबाबदारी दिली ती प्रत्येक जबाबदारी मी काळजीपूर्वक नीटनेटकी यथाशक्ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मला सांगायला आनंद वाटेल की मी जवळपास 4-5 प्राचार्यांच्या हाताखाली काम केलं, परंतु सगळ्यात चांगलं काम करणारा, अधिक काम करणारा, विश्वासपात्र प्राध्यापक म्हणून माझ्याकडे सगळ्या प्राचार्यांनी जबाबदाऱ्या टाकल्या आणि त्यांनी हळूहळू माझ्या शक्तीने मी पार पडत गेलो. त्यामुळे मला आनंद मिळत गेला, माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि तुम्हाला मला सांगितलं की मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष, मला मराठी अर्थशास्त्र परिषदेचं डायरेक्टर पण 5 वर्ष राहता आले. इथपर्यंत मला माझ्या सरांसोबत काम करता आलं. त्यामुळे ही जी संधी मिळाली तिचं मी सोनं केलं असं मी म्हणेन. मला नेमून दिलेलं जे शासनाने काम आहे मी तेवढंच करणार, तेवढंच वर्ग घेणार, परंतु तुम्ही बराच काळ 12वीचं 11वीचं जे अर्थशास्त्र आहे याचेही तास घेत होतात नाही का. आणि तुमच्या तासाची एक खासियत म्हणजे अगदी पिन ड्रॉप्स आहे, अगदी लेकरं अगदी मन लावून जीव तोडून ऐकायचे ते. तर हे हल्ली बघतो आपण की बऱ्याच वेळेला मुलं ऐकत नाहीत म्हणून शिक्षक चिडलेले असतात नाही का, किंवा काय शिकवायचं ही भावना असते. काय म्हणजे उत्तम शिक्षक कुणाला म्हणायचे म्हणजे ते सांगता? हा, माझं B.Ed पण झालेलं नव्हतं. शिक्षक उत्तम असलं म्हणजे त्याचं प्रशिक्षण घेतलंच पाहिजे असं काही नाही. कॉमन गोष्टी त्या पहिली क्लास कंट्रोल असला पाहिजे, तुमचं नॉलेज उत्तम असलं पाहिजे, मुलांच्यावरती बोज नाही टाकला गेला पाहिजे. अर्थशास्त्रासारखा सब्जेक्ट त्यांना हसत खेळत शिकवता आला गेला पाहिजे आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला पर्यंत राखता आलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी तुमचा अभ्यास पाहिजे, तुम्हाला एक्झाम्पल देता आलं पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या लेखकाची पुस्तकं तुम्ही वाचून घेतली पाहिजे. अगदी शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर तो विषय तुम्हाला पहिल्यांदा अवगत असला पाहिजे, तुम्हाला तो सिद्धांत पटलेला पाहिजे, तुम्हाला तो माइंडली अप्लाइड करता आला गेला पाहिजे आणि तर तुम्ही ते क्लासमध्ये बोलू शकताय असं माझं मत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी विदाऊट प्रिपरेशनशिवाय, विदाऊट नोट्स काढल्याशिवाय मी कधीही क्लासवर जात नाही. सर, आम्हाला काही असे उदाहरण सांगा की ज्या विद्यार्थ्यांना या विषयाची गोडीच नव्हती किंवा हा विषय घेतला पण बाय ॲक्सिडेंटली घेतला, तो उगाच घेतला अशी भावना होती, पण तुमच्यामुळे ती मुलं त्या विषयात रमली खरं तर आणि परफेक्ट झाली आणि आज चांगल्या पदावर काम करतात. आम्हाला अशी उदाहरणं सांगा. खूप पुष्कळ उदाहरणं सांगते. अशी उदाहरणं खूप आहेत, मला माहिती करतो. डॉक्टर बालाजी सुरवसे नावाचा एक विद्यार्थी होता जो की भूकंपामध्ये माझ्यासोबत आला होता आणि 11वी-12वीला तो माझ्याबरोबर इकॉनॉमिक्सला होता, पण त्याचं फर्स्ट इयरला इकॉनॉमिक्स घेण्याचा काही विचार नव्हता आणि खूप जवळचं नातं तयार झाले म्हणून तो माझ्याकडे आला आणि मला म्हणला, सर मला कॉलेजला ॲडमिशन फर्स्ट इयरला घ्यायचं आहे आणि मी कुठले सब्जेक्ट निवडू. आमच्याकडं 3 लँग्वेजपैकी एकच निवडता येत होती, पॉलिटिकल सायन्स आणि सोशिओलॉजीपैकी एक निवडता येत होतं आणि हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्सपैकी एक निवडता येत होतं, असे मर्यादा होत्या. मी बालाजीला इकॉनॉमिक्स निवड म्हणून सुचवलं, पण तो म्हटला की सर मला जरा तो अवघड सब्जेक्ट वाटतो आणि मी त्याच्या पाठीवर हात मारला आणि त्याला म्हणाले, मी आहे ना, माझ्यावरती तुझा विश्वास नाही का. तो मला म्हणे, सर तुमच्यामुळेच घ्यावा वाटतो आणि मी त्यामुळे आलो म्हणून. तर बालाजीला मी पहिल्यापासून गाईड केलं आणि आज बालाजी
मुंबई विद्यापीठामध्ये अतिशय चांगल्या पोस्टवरती त्या विद्यापीठाचा NSS कॉर्डिनेटर म्हणून काम करतो. तिथं तो PhDचा गाईड म्हणून काम करतो. त्याच्या हाताखाली मुलं PhD होतात. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येऊ शकतील. महाविद्यालयाचे प्रोफेसर म्हटलं की एक विद्यार्थी आणि ते प्रोफेसर एक थोडंसं नातं जरा वेगळं झालेलं असतं नाही का. कारण त्याने यायचं, कॉलेज करायचं, निघून जायचं, सरांनी यायचं, शिकवायचं, निघून जायचं. परंतु फार कमी अशा रेअर केसेस असतात की जिथं प्राध्यापक, प्रोफेसर आणि विद्यार्थी नातं बनलं असतं. तसं तसं तुमच्या या पूर्ण आत्ताच्या प्रवासामध्ये की अगदी प्राध्यापक होतात, नंतर प्रोफेसर झालात, आता प्राचार्य आहात, परंतु विद्यार्थ्याबरोबर असलेलं जे नातं आहे ते कायम राहिलं. काय कशा प्रकारे हँडल करतात ते सांगा. मला खूप सांगायला आवडेल. एक एक्झाम्पल सांगतो मी. आता मी तुम्ही चेक केलं तरी तो तुम्हाला ते एक्झाम्पल मिळेल. संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये एक अविनाश नावाचा इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर आहे. माझा स्टुडंट आहे तो, फर्स्ट इयर सेकंड इयर पासूनचा. 2 उदाहरण देईल, मला दुसरं पण एक चांगलं आठवलंय. तर तो अविनाश मला दररोज गुड मॉर्निंगचा मेसेज देतो, आजही देतो. आणि मी त्याला भेटल्यानंतर सांगतो की अरे अविनाश, मी व्हॉट्सअपला एवढं रिप्लाय देत नाही, मी तुझे अनेक दिवस 8-8 दिवस तुझे मेसेज ओपन करत नाही, पण मला तू दररोज गुड मॉर्निंग लिहितो आणि मला ते नाही रिप्लाय देणं होत बाबा. म्हणलं तू असं का करायला माझ्यानं नाही शक्य आहे. मला तो भेटल्यावर सांगितलं की सर, तुम्ही नाही जरी मला रिप्लाय दिला तरी चालतो, तुम्ही 8 दिवसांना ओपन करून जरी बघितला तरी मला कळतं की सरांनी माझं गुड मॉर्निंगचे मेसेज ओपन करून बघितलेले आहेत. मला खूप आनंद वाटतो की तो अविनाश अगदी मला काय एवढं प्रेम करतो मला माहित नाही, पण मी त्याला फक्त त्याचा शिक्षक आहे. मी त्याच्या घरी कधी गेलेलो नाही, माझं त्याचं काही भावनिक नातं तयार झालेलं नाही, पण माझा तो इकॉनॉमिक्सचा स्टुडंट आहे. दुसरं एक नाव सांगतो, डॉक्टर मारुती तेगुंपुरे म्हणून, जो आता विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्राध्यापक संघटनेचा नेता म्हणून काम करतो. अतिशय धडाडीचा माणूस आहे आणि तो माझा स्टुडंट आहे फर्स्ट इयर पासूनचा इकॉनॉमिक्समध्ये. तो जिथे जिथे जातो, तो मराठी अर्थशास्त्र परिषदेवरती काम करतो, तो मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेवरती काम करतो, तो प्राध्यापक संघटनेवरती काम करतो, अनेक मोर्चे, संघटना, असं तो विद्यापीठाचं प्रशासन मध्ये त्याचं सक्रिय वाटतं आहे. तो मराठवाड्यालाच काय महाराष्ट्राला ज्ञात आहे असा तो मारुती तेगुंपुरे. तो मला जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा अगदी झुकून नमस्कार करतो आणि मला तिथं खूप समाधान वाटतं की आपण काहीतरी बनवतो, आपण काहीतरी समाजाला देतोय याची मला जाणीव होते. आणि ती जाणीव झाल्यामुळे किंवा होत असल्यामुळेच सातत्याने आपण चांगलं काहीतरी करावं, आणखी काहीतरी करावं ही भावना माझ्या. सर, या ठिकाणी अध्यापनाबरोबरच शिकवण्याबरोबरच या ठिकाणी सतत तुम्ही सामाजिक सुद्धा भान ठेवलं आहे. तर आम्हाला तुमच्यातला जो सोशल हिरो आहे तोही आता ऐकायचा करतो. खरं तर मला सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं यश ज्याला मी मानतो ते म्हणजे मी राष्ट्रीय सेवा योजना 20 वर्ष चालवली. मी प्रोग्राम ऑफिसर राहिलो, मी तालुका समन्वयक राहिलो, मी जिल्हा कॉर्डिनेटर राहिलो, मी विद्यापीठाच्या ॲडवायझरी बॉडीवर पण राहिलो. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने मला काम करता आलं. 5 राज्याचं राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर पुणे इथं मला ऑर्गनाईज करायला मिळालं, ऑर्गनायझेची संधी मिळाली. माझे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी बंडू पवार आणि चितोळे नावाची विद्यार्थिनी राष्ट्रपतीला 26 जानेवारीला मानवंदन देण्यासाठी परेडमध्ये सहभागी झाले. एवढं मोठं अचिव्हमेंट आम्हाला करता येऊ शकलं. मला विद्यापीठाने बेस्ट प्रोग्राम ऑफिसरचा अवॉर्ड दिला. विद्यापीठाने आमच्या महाविद्यालयाच्या युनिटला बेस्ट NSS युनिट म्हणून पुरस्कार दिला. हे सगळं मी माझं उत्तरदायित्व करत होतो आणि त्यामधून मग आपली जी काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते ती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या मुलांमध्ये उतरली पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीमध्ये गेली पाहिजे, ही माझी धारणा होती. या सगळ्या प्रवासामध्ये अनेक ठिकाणी काम करता आलं. कुठं अध्यक्ष म्हणून, कुठं या ठिकाणी अगदी वेगवेगळ्या पदावर तुम्ही काम केलं आहे. आम्हाला ते ऐकायचं होतं. हां, 2002 मध्ये माझं PhD झालं आणि मला माझ्या एक वेगळा अँगल माझ्या जीवनामध्ये आला. तो असा होता की 2003 मध्ये आम्ही धाराशिव शहरामध्ये एक छोटीशी प्रभात सहकारी पतपेढी काढली, जिचा मी संस्थापक अध्यक्ष आहे, चीफ प्रमोटर आहे. ती इतकी छोटी होती की आम्ही सुरू करताना 1,41,000 रुपये घेऊन ती सुरू केली होती. 2003 मध्ये मित्र कंपनी जमा होत राहिली, वेगवेगळी माणसं जमा होत राहिली आणि उत्तुंग यश म्हणून आज जर तुम्हाला सांगायचं झालं तर धाराशिव शहरामध्ये प्रभात सहकारी पतपेढी आणि प्रभात मल्टीशेड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अशा 2 संस्था आम्ही उभं करू शकलो, जिचं 100 कोटीपेक्षा मोठं डिपॉझिट आहे आणि 900 कोटीपेक्षा मोठा टर्नओव्हर आहे. माझ्याकडे आज 6 ब्रँच आहेत. उमरगा,
लातूर, तडवळा, तेर आणि धाराशिवमध्ये 2 शाखा, असं आमची 6 ब्रँचची ती संस्था आहे. प्रभात सहकारी पतपेढीचे हेड ऑफिस आनंदनगरच्या बाजूला नायकवाडी नगर इथं आहे आणि मल्टीस्टेटचे हेड ऑफिस लातूरमध्ये आहे. एक सुंदर आणि देखणी अशी इमारत आमच्या काळात आम्ही आमची म्हणणार नाही, पण आमच्या काळात आम्ही ती उभा करू शकलो. आणि शहरातल्या प्राईम लोकेशनला गणपती विसर्जन विहीर जिथं आहे त्याच्या बाजूला नायकवाडी नगरमध्ये एक 4 मजली इमारत अतिशय 5,000 स्क्वेअर फुटावरती, जिची आज व्हॅल्युएशन केलं तर 7-8 कोटीची बिल्डिंग आम्हाला ती उभा करता आली आणि आनंदानं सांगावं वाटतं की ती नफ्यातून उभा केलेली बिल्डिंग आहे. सर, बऱ्याच वेळा काय असतं की खिशात नोटा आल्या की लोकांना नीट बोलता येत नाही, नीट वागता येत नाही, नीट उभारता येत नाही. परंतु माझ्यासमोर जे उदाहरण मी बघतोय की पैसा लाखातला कोटीत गेला, घरचंही प्रचंड वैभव आहे, सगळं चांगलं आहे, परंतु कधीही या ठिकाणी स्वभावामध्ये बदल झाला नाही, वागण्यात बदल झाला नाही. तर याचं नेमकं काय रहस्य वाटतं तुम्ही सांगा ना आम्हाला. खरं तर याचं सगळं श्रेय माझं कुटुंब आणि माझी मित्र कंपनी यांना जायचं. कारण माझी मित्र कंपनी पण याच विचारायची आहे. आम्ही जेव्हा पतसंस्थेत काम करतो तेव्हा सांगतो की अरे बाबा, हा पैसा आपण एक विश्वस्त म्हणून काम करतो, इथं आपण एक चॅरिटी म्हणून काम करतो, हे आपल्याकडे आपलं नाही आहे, हे काही आहे, हे सगळं लोकांचं आहे. इट्स लायबिलिटी पूर्णपणे. इथं ठेवलेला प्रत्येक पैसा हा लोकांचं देणं आहे. आम्ही आता तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी सेकंड हँड फर्निचर खरेदी केलं होतं. कारण माझ्याकडे पैसे होते, पण मला दिसायचे की हे पैसे तर लोकांचे ठेवीचे पैसे आहेत, आपले पैसे कुठे आहेत. मी इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर असल्यामुळे मला बॅलन्स शीट दिसायचं की बॅलन्स शीटमध्ये इतकं छोटा नफा आहे आणि तुम्ही एवढं मोठं फर्निचर नाही खरेदी करू शकत. एकदा मी कर्मचाऱ्याला एक कॉम्पिटिशन दिली होती की तुम्ही हे अचिव्हमेंट करा, तुम्हाला मी बक्षीस देतो. मी 10,000 रुपये बक्षीस दिलं होतं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्याला. तुम्हाला सांगा आनंद वाटतो की माझ्या कर्मचाऱ्यांनी त्या 10,000 रुपयामध्ये संस्थेसाठी खुर्ची आणि टेबल खरेदी केला होता, नवीन टेबल खरेदी केला होता. आम्ही माणसं उभा करायचं काम शिकवलं, माणसं जोडायचं काम करत होतो. आणि त्यामुळे मग इथं स्वार्थ नाही आहे. परमेश्वरानं तुम्हाला नोकरी दिलेली आहे, ती तुमच्या पोटापाण्यासाठी सोय आहे. चांगली उत्तम सोय केली असताना आणखी तुम्हाला कशासाठी हवा आहे पैसा, आणि मग ते करायचं तर ते वाममार्गाने किंवा चुकीच्या मार्गाने तुम्हाला ते जावं लागेल, हे आम्हाला दिसायचं. आमच्या आईवडिलांचे ते संस्कार नव्हते. माझं ते माझं, लोकांचे ते लोकांचं, ही संस्कार असल्यामुळं माझ्यावर कधीच माझ्या हृदयाला की कोणाच्या प्रॉपर्टीविषयी स्पर्श करायची इच्छा झाली नाही. आणि हे संस्कार या सगळ्यातून तयार झाले. प्रभातचं जे तुमचं जाळं आहे खरं आता नाही का, अगदी विविध ठिकाणी आता या संस्था ओपन होत आहेत. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याचं अगदी उद्घाटन तुम्ही केलेलं आहे. परंतु त्यातली जी शिस्त आहे ती शिस्त कायम राहिली करतं, ती कालही होते आणि आजही आहे. सर, आम्ही ऐकले की तुमच्या कुठल्याही शाखेमध्ये सेवक नसतो, तर तुमचे जे मॅनेजर आहेत किंवा जे कर्मचारी आहेत अगदी प्रामाणिकपणे काम करायला असतात. तर हे जे आहे हे खरं तर वाखाणण्याजोगे नाही का. सर, ज्या वेळेला एखादं नाव होतं एखाद्या व्यक्तीचं, संस्थेचं, तर आणखी जबाबदारी वाढते. सर, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही बरंचसं लिखाण सुद्धा केलं आहे, तर आतापर्यंत काय काय लिहिले ते पण सांगा. माझं खरं तर प्रामाणिक सांगतो की जास्त काही लिखाण झालं नाही. मला या सगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पडल्यामुळं फारसं काही लिखाण मला करता आलं नाही. परंतु एक 40-50 रिसर्च पेपर मी लिहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळे विषय मी हँडल केले. अगदी क्रॉपिंग पॅटर्नपासून ते वेगवेगळे विषय मी हँडल केले आहेत. MPhilला PhDला जे लिखाण केलं ते मराठीत होतं. पण मला जे सांगायला आवडेल, एकदा मी मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळाच्या वतीनं जनता परिषद नावाची परिषद आहे आपल्या संभाजीनगरमध्ये, मराठवाडा जनता परिषद नावाची. तर त्या परिषदेनं ठरवलं की आपल्या 7 जिल्ह्याचा, म्हणजे मराठवाड्यातले जे 7 जिल्हे आहेत, तर त्या 7-8 जिल्हे, त्या 8 जिल्ह्याचं आपण एक सर्वे करू आणि त्यांचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहेत तर ते आपण तपासू. आणि मग आम्ही माझ्यावरती धाराशिव जिल्ह्याची जबाबदारी होती, डॉक्टर विकास सोकाळेवरती लातूर जिल्ह्याची जबाबदारी होती. असं प्रत्येकाने एक जिल्हा वाटून घेतला आणि त्या जिल्ह्याची आम्ही स्ट्रेंथ आणि विकनेस तपासले होते. तर त्याचे एक सुंदर डॉक्युमेंट तयार झाले, त्याचे एक सुंदर पुस्तक छापलेलं आहे मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळाच्या वतीनं आणि जनता परिषदेनं त्यामध्ये पुढाकार घेऊन. तर ते एक माझं लिखाण मला म्हणजे मी केलेलं एक सार्थक मला ते वाटतं. त्याच्यानंतर अर्थमंथन नावाचं एक पुस्तक मी पब्लिश केलं होतं, ज्या पुस्तकामध्ये माझे आर्टिकल्स होते, मी जे लिहिलेले रिसर्च पेपर होते ते पेपर मी पब्लिश केलेले आहेत. याशिवाय मी वेगवेगळ्या मॅगझिन्समध्ये लिहिलं
काही वर्तमानपत्रात लिहिलं, परंतु असं पुस्तक रूपी मला काही फारसं पब्लिश करायला नाही आलं. असं लोक म्हणतात की शिकल्यानंतर फिरता येतं, कोणी म्हणतं की फिरल्यानंतर शिकता येतं, कारण आपण फिरतो, पाहतो आणि शिकतो, नाही का. परंतु तुम्ही मात्र या दोन्ही सांगड घातली, म्हणजे फिरणे आणि शिक्षण. सतत शिकत गेलात, नवीन नवीन ठिकाणी जात गेलात आणि त्या ठिकाणी जे काही चांगलं आहे ते पाहत पण गेलात, नाही का. सर, आज बरं या अभ्यासाच्या माध्यमातून, या शिक्षणाच्या माध्यमातून आजवर कुठं कुठं फिरलात, काय काय शिकलात ते सांगा. हा, मला एक चांगली संधी वाटते की मी JNUमध्ये रिफ्रेशर कोर्ससाठी गेलो. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय हे अर्थशास्त्राचं आपल्या देशामधलं एक अतिशय नावाजलेलं ठिकाण आहे. म्हणजे भविष्यात मी लोकांना सांगेन, पिढींना सांगेन की तुम्हाला जर इकॉनॉमिक्स चांगल्या पद्धतीने शिकायचं असेल तर JNUचं इकॉनॉमिक डिपार्टमेंट इज द बेस्ट इकॉनॉमिक. आणि मला मनातून सारखं वाटायचं की नाही, आपण JNUमध्ये इकॉनॉमिक्सचं काय चाललेलं आहे ते पाहावं. आणि मग ती मला संधी मी शोधली आणि मला JNUमध्ये रिफ्रेशर करता आलं. मी रिफ्रेशर करत असताना मग आजूबाजूचा परिसर बघितला. तिथून बाजूची जी सगळी ठिकाणं आहेत, धार्मिक असतील किंवा वेगवेगळी पर्यटन स्थळ असतील, कुलू मनाली असेल किंवा ऋषिकेश हरिद्वार असेल किंवा इकडं ताजमहल असेल, हे सगळी ठिकाणं मला पाहायला मिळाली. खरं तर माझं मोटिव्ह होतं की मला दिल्लीमध्ये राहता येईल, JNUमध्ये पाहता येईल, असं मी करत आलो. मला एकदा राष्ट्रीय शैक्षणिकच्या माध्यमानं मला श्रीपेरुंबदूरला जाता आलं. तिथं एक युनिव्हर्सिटी आहे, नॅशनल युनिव्हर्सिटी आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो. तर तिथं पण अतिशय शिस्त आहे, कारण देशाची एक टॉपची युनिव्हर्सिटी म्हणून तिथं जायला मिळालं. इकडं गुजरातमध्ये पण आम्ही गेलो होतो शिकण्यासाठी. म्हणजे असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निमित्तानं जिथं आम्ही जातो. मुंबईमध्ये पण आम्ही, महाबळेश्वरमध्ये पण आम्ही काही रिफ्रेशर कोर्स, ओरिएंटेशन कोर्स केले. जिथं जिथं जायचं तिथलं काय वैशिष्ट्य आहे तिथून शिकता येतं. म्हणजे प्रवास आणि शिक्षण हे जर तुम्ही एकत्र घेतलं तर खूप काही शिकता मिळतं. आमच्या प्रभातच्या माध्यमानं आम्ही एकदा डेअरी काढायचं एकदा स्वप्न ठरवलं आणि आम्ही मोठी डेअरीचा प्लॅन्ट उभा करायचं आमचं स्वप्न होतं. तर तो एक वेगळा विषय आहे आणखी. तर मग आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या डेअरी बघितल्या. मी डेअरी डायनॅमिक बघितली, गुजरातमध्ये गेल्यानंतर तिथलं NDDB बघितलं, आम्ही गोकुळ बघितलं. म्हणजे सगळ्या डेअऱ्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या डेअरीकडे आम्ही प्रत्यक्ष मुक्काम करून राहिलो. मला महालक्ष्मीच्या सणादिवशी मी NDDBमध्ये मुक्काम होतो. अमूलचा प्लॅन्ट आम्ही तिथे जाऊन बघितलं. वर्गीस कुरियनच्या घरी आम्ही भेटायला गेलो. म्हणजे वर्गीस कुरियन आपल्याला माहिती आहे किती महान माणूस आहे, पण त्याला पण भेटायला. हे सगळं प्रवासामधून अभ्यास आणि अभ्यासामधून प्रवासामधून शिक्षण हे एकत्र गुंफून आम्ही करत होतो. निश्चितच सर, हा अनुभव जरा वेगळा आहे, नाही का. तर विचार असं वाटतं की बऱ्याच वेळा काय असतं की आपण आपल्यात गुंतत जातो, पण काही माणसं स्वतःला वेळ देतात. ज्या ज्या वेळेला स्वतःकडे वेळ असतो तर आपण फ्री टाईम असं म्हणतो, मोकळा वेळ, नाही का. तर या मोकळ्या वेळामध्ये नेमकं काय चाललेलं असतं म्हणजे गुरुजींचं? म्हणजे तुमचं अगदी वाचन असतं का, मग भेटीगाठी असतात, काय करतात नेमकं ते सांगा. मला आवडतं, मला वाचण्याचा तसा पहिल्यापासूनचा खूप छंद आहे. जिथे जिथं वेळ मिळेल तिथे मी वाचत असतो. मी खूप चांगली पुस्तकं वाचलेली आहेत आणि मला वाचनाची खूप आवड आहे. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलामपासून ते वर्गीस कुरियनपासून ते इंदिरा गांधीपासून ते शरद पवारपासून सगळे पुस्तकं मला वाचायला आवडतात. विशेषतः मी नंतरच्या काळात, म्हणजे माझं वाचन कसं झालं की मी कॉलेजला असताना काहीही वाचलं. बाबा कदमच्या कादंबऱ्या वाचल्या, अमृतवेल वाचलं, त्याच्यानंतर मला वाटतं असे खूप काही काही गोष्टी तर विसरून गेलो मी. केवढ्याचं कणीस वाचलं. म्हणजे असं कॉलेजला असताना माझ्या वाचनाला काही दिशा नव्हती खरं तर. पण नंतर मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मला असं वाटलं की काय आपण वाचायला पाहिजे, तर काही थोडा मोठ्यांची चरित्र वाचायला पाहिजे. मग मी विपुल जयकरनं लिहिलेलं इंदिरा गांधीचं पुस्तक वाचलं. त्याच्यानंतर आता मर्चंट्सनं लिहिलेलं ह्याचं आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाचं जीवनचरित्र वाचलं, नरेंद्र मोदी वाचलं. शरद पवारचं साहेबाचं शरद पवार नावाचं पुस्तक वाचलं. मला वाचण्याची खूप आवड होती. मग हे वाचत असताना नंतर मी हळूहळू इकडं मोटिवेशनल बुक्सकडे वळालो. म्हणजे बडी सोच का बडा जादू, अशी काही पुस्तकं वाचली. आणि मोटिवेशनल स्पीच किंवा स्पिरिच्युअल त्याला म्हणतो आपण, असे पण काही पुस्तकं वाचले. बऱ्याच वेळा काय असं सांगू का की कधी कधी पदव्या थोड्या बाजूला ठेवाव्या लागतात आणि मग आपसुकच पावलं आपल्या माणसाकडे वळतात, आपल्या गावाकडे वळतात. आज साहेब आहात, परंतु ज्या ज्या वेळेला गावाकडे जाता दसमे गावला, तर ती बॉन्डिंग कशी ती सांगा. तुम्हाला मी सांगितले की माझं बालपण खूप खुशीत गेलं होतं. गावाच्या राजकारणात मी कधीच पडलो नाही. माझं राजकीय पिंड नसल्यामुळं घरात वातावरण जरी राजकीय होतं तरी माझ्याकडे मी कोणाला राजकीय म्हणून माणूस बघू दिले नाही.
मला सांगायला आनंद वाटेल की तिरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टमध्ये मी गेली 34 वर्ष काम करतो. पण मी मला स्वतःला कधी कुठल्या राजकीय पक्षाचं म्हणजे असं बांधून घेतलं नाही. मी काम केलं, आमच्या साहेबांच्या पक्षात काम केलं किंवा संस्थेचं काही काम केलं, पण मला माहीत नाही का चांगलं का वाईट किंवा योग्य अयोग्य मला कळत नाही. पण मी नाही राजकीय याच्यामध्ये बांधला जाऊ शकत. त्यामुळे गावाकडे मला गेलं तर मला राजकारण कसलंच नसतं, अगदी छोटं पण नसतं. सगळ्या पार्टीचे सगळे मित्र, सगळ्या वयाचे लोक माझ्याबरोबर भेटतात आणि मला जायला खूप आवडतं. मला वेळ कमी मिळतो. माझ्या गावाकडचे सौंदडी माझी वाट पाहत असतात, माझ्या कुटुंबातले लोक सगळे माझी वाट पाहत असतात. माझं कुटुंब म्हणजे माझे भाऊ वगैरे मी कधी येतो याची वाट पाहत असतात माझ्यासाठी. परंतु होतं कसं की माझं फॅमिली मोठी आजही आता सगळे विभक्त आहे, पण प्रत्येक घरामध्ये तेवढाच मान सन्मान असतो. मी आपुलकी, कारण मला एकतर कोणाचं कधी म्हणजे हे आवडत नाही की बाबा तुझं वाईट आहे तुझं चांगलं आहे असं तोंडावरती बोलायला नाही कधी जमलं मला, आणि मला त्याची गरज पण वाटत नाही. लहानपणी एकत्र कुटुंब होतं. या मोरे कुटुंबात या वाड्यामध्ये 56 माणसं होती. आता 56ची किती नेमकी सांगण्यात? आता तसं खूप झाले. आता म्हणजे काही माझे भाऊ मुंबईला आहेत, 2-3 पुण्यामध्ये शटल झाले आहेत, मी धाराशिवमध्ये 2-3 वाशीला शटल झाले आहेत आणि गावाकडं 2-4 आहेत. आता भरपूर घरं झालेली आहेत. म्हणजे पूर्वी जसं एकच वाडा होता आमचा, मधला वाडा आम्ही त्याला म्हणत होतो, कारण आमच्याकडं पाटलाचा वाडा जो होता तो थोरलं घर होतं. वरी मोरे पाटीलच होते ते, पण त्यांच्या वाड्याला थोरला वाडा म्हणायचं, आमचा मधला वाडा होता आणि खाली धाकटा वाडा होता. असे 3 वाडे होते. तर आता ते वैभव राहिलेलं नाही आहे, वाड्याचं वैभव नाही आहे. आता प्रत्येकाचं न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. आयुष्य म्हणजे तेरी मेहरबानी आहे. म्हणजे कुणाचे तरी उपकार असतात, कुणाचे तरी आशीर्वाद असतात नाही का, आणि सपोर्ट असतो. यांच्याशिवाय आपण पुढे जात नाही खरं तर. तसं तुमच्या या प्रवासामध्ये अशी कोणती माणसं आहेत की ज्यांना तुम्ही केव्हाच नाही विसरू शकत, की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभारता आला आयुष्यामध्ये, ते सांगा. मी अगदी अठ्ठासाला सांगेल की तेरी मेहरबानी नाही आहे, पण आशीर्वाद मात्र आहे. कारण आमच्यावरती मेहरबानी करण्यासारखं लहानपणापर्यंत कधी प्रसंग आला नाही. आम्ही पण कधी मोठ्या प्रमाणात गेलो नाही. मी माझ्या पोतीवरती इकॉनॉमिक्समध्ये मेरिट होतो. प्राध्यापकमध्ये आमचे साहेब इंटरला पण नव्हते. माझं शिक्षण कंपनीने शिक्षण केलं आणि मी डायरेक्ट नोकरी पण लागलो. मला 1 रुपया नाही कधी संस्थेत कधी मला खर्च करायची गरज पडली नाही माझ्या नोकरीसाठी. त्यामुळं आशीर्वाद मात्र खूप मिळाले. म्हणजे आईवडिलांचे आशीर्वाद होते, कुटुंबाचे आशीर्वाद होते, माझ्या गावातल्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद होते. त्यामुळे आशीर्वाद मित्रांचे पण खूप साथी होते. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही जर मला मोठं म्हणत असाल आणि मोठं का झालं म्हणत असाल तर मला त्याचं एकच उत्तर द्यावं असं वाटतं. ते उत्तर आहे लता मंगेशकर यांच्या शब्दामधलं. ते उत्तर यासाठी आहे की त्यांनी म्हणलं होते की साथियों की सदिच्छा. म्हणजे माझ्याबरोबर काम करणारी माणसं हे खऱ्या अर्थानं माझ्यासाठीची सदिच्छा आहे. त्यांची इच्छा असायची की सरांनी काम करावं, सरांनी मोठं व्हावं. आणि मला माझ्या प्राचार्यांनी जे आता नाही आहेत मध्ये, त्यांनी मला 2014 तुला प्राचार्य व्हायचे असं म्हणत होते. आणि तेव्हापासून ते सारखं माझ्या मागे लागायचे की नाही तुला ते करायचं, तुला ते करायचं. माझ्या मित्रांनी मला पतसंस्था काढायला लावली आणि म्हणून एवढी पतसंस्था मोठी झाली. माझ्या कुटुंबानं माझ्यावरती जबाबदारी टाकत गेले की नाही तुला हे करायचं, तू हे करणार आहेस. त्यामुळे माझ्यावरती संस्थेने विश्वास टाकत गेले, सगळे लोक समाज विश्वास टाकत गेला आणि मला त्या विश्वासाला पात्र राहावं लागलं आणि मला त्याबद्दल काम करावं लागलं. त्यामुळे मी त्यांचे आशीर्वाद मानतो त्याला. साथियों का साथ है तो सब कुछ मुमकिन है नाही का, कारण ती गरज असते नाही का. आपली माणसं आपल्याजवळ असतील तर अगदी आपल्याला बळ मिळतं. सर एक विचार असं वाटतं की ज्याप्रमाणे तुम्ही सगळ्या मित्रांचा, गुरुवर्यांचा, सगळ्यांचा उल्लेख केला, तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या ज्या काही अर्धांगिनी आहेत त्यांची भूमिका काय राहिली ते सांगा. खरं तर त्यांच्याशिवाय एक मुलाखत पूर्ण होणार नाही. हो, खरं तर तिची म्हणजे 1997 आमचं लग्न झालं आणि माझी मिसेस तेव्हा 11वीला शिकत होती. माझं स्वप्न होतं की ग्रॅज्युएशनच्या आतली मला मुलगी करायची नव्हती आणि अनफॉर्च्युनेटली मी तिला पाहिलं आणि मला ती आवडली. मी घरी सांगून टाकलं की मला ती आवडलेली आहे आणि पाहण्याचा कार्यक्रम झाला. आणि मग लग्न झाल्यानंतर की माझ्या वडिलांची इच्छा होती की तिनं नोकरी करू नये. का तर त्यांचं लिमिटेड होतं की आपल्या पोराने चांगलं सुखी समाधानी जीवन जगावं, कशाला पाहिजे दोघात घर दोघात. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की नाही करायची आपल्याला नोकरीची मुलगी, आपल्याला सामान्य कुटुंबातली चांगली मुलगी करायची जी की आपल्या संसाराला उपयोग पडेल. आणि मला तेच म्हणजे वाटलं. तिचा खूप मोठा माझ्या जीवनामध्ये रोल आहे. आजही 7:50ला मी 34 वर्ष नाश्ता करतो. माझं सकाळचं जेवण दुपार ठरलेलं असतं.
सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, दुपारचं जेवण, अगदी वेळेला तिच्यामुळे माझी प्रकृती आहे. माझं कुटुंब, माझा मुलगा बीटेक करतो, बीटेक सेकंड इयरला तो वेल्लोर युनिव्हर्सिटीमध्ये VIT मध्ये आहे, अमरावती, आंध्र प्रदेश. तर ही माझी मुलगी पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलसारख्या नामवंत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करते. माझं जे कुटुंब आहे, माझ्या गावाकडे गेल्यानंतर मला जो सन्मान मिळतो तो माझ्या पत्नीमुळे मिळतो. तिनं माझं कुटुंब उभा केलेलं आहे, माझ्या आईवडिलांची सेवा केलेली आहे, माझ्या बहीण भावाची, माझ्याकडं चुलत भावाची मुलं देखील शिकायला होती, माझ्याकडे माझ्या बहिणीची मुलं शिकायला होती, माझ्याकडे माझ्या चुलत्याचा मुलगा पण शिकायला होता. आणि तिनं कधीही नाक मुरडलं नाही, आनंदाने सगळ्यांना ती बरोबर घेऊन काम करते. त्यामुळे आमच्या कुटुंबासाठी जे कर्तृत्व होतं ते केलेलं आहे. म्हणजे माझ्या मिसेसनं लग्न झाल्यानंतर आम्ही धाराशिवला राहायला आलो म्हणून काही आम्ही इकडचे झालो नाही आहे. माझ्या भावाची मुलगी, भावाचा मुलगा, चुलत्याचा मुलगा, चुलतीची मुलगी हे सगळे माझ्याकडे शिकायला होते. आणि त्यामुळे तिचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. माझ्या प्रत्येक अगदी ती माझ्यावर अनेक विषयावर तणते, अनेक विषयावर ती माझ्या तिचं हे होतात, परंतु निश्चितपणे ती माझ्यावरती प्रेम करते, भक्ती करते. आणि त्यामुळे तिचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या जीवनामध्ये ते अद्वितीय असं आहे. कारण एवढं प्रेम आईनंतर दुसरं कोणी देऊ शकणार नाही असं मला वाटतं. मला खूप चांगलं, मी मला सांगितलं की मला 5 बहिणीनं खूप मोठं प्रेम दिलेलं आहे, मला सगळं मिळालेलं आहे. आणि त्यामुळे माझी पत्नी देखील माझ्यासाठी एक माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मी जे बाहेर समाजात करू शकतो, मी कॉलेज करून पतसंस्थेचं काम करू शकलो, मी कॉलेज करून NSS करू शकलो, मी कॉलेज करून विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कमिटीवरती काम करू शकलो, याचं श्रेय माझ्या पत्नीला आहे. नवीन लग्न झाल्यानंतर मी 4-4 दिवस 10-10 दिवस NSSच्या कॅम्पमध्ये मुक्कामी असायचो, पण तिनं कधीही कुरकुर केली नाही, एकटीनं घर सांभाळलं आणि अतिशय स्वच्छता, टापटीप सगळ्या गोष्टी तिला आवडतात. ती एक उत्कृष्ट महिला, एक भगिनी म्हणून ती काम करते आणि तिचं श्रेय तिला द्यावं लागेल, ते बंधनकारक आहे. शिक्षक हे प्राथमिक असो, माध्यमिक असो, उच्च माध्यमिक असो किंवा महाविद्यालयीन असो, कारण शिक्षक हे राष्ट्र निर्माते आहेत, ते नेशन बिल्डर आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही ही भूमिका अगदी कणखरपणे निभावली आहे. कारण फक्त वर्गात जाणे आणि अर्थशास्त्र शिकवणे नाही, तर त्या विद्यार्थ्यांना जगण्याचा सुद्धा अर्थ कळला पाहिजे, यासाठी आपण NSSच्या माध्यमातून खूप मोठं काम केलेलं आहे. सर, एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला मागे वळून बघता काय वाटतं नेमकंच? खूप समाधान वाटतं, कारण जे काही संधी मिळाली तिथं आपल्याला काम करता आलं. जिथं NSSमध्ये मला रस्ते झाडता आले, गावामध्ये शौचालय उभारता आले. मला सांगायला आनंद वाटतं की 3-3 वाजेपर्यंत रात्री मीटिंग घेऊन एखाद्या कुणाच्या घरामध्ये एखादं शौचालय जेव्हा भांडं बसवतो, तो जो आनंद असतो तो खूप द्विगुणित असतो. धाराशिव शहरापासून बाजूला एक मेटा नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही अगदी झोपडपट्टीच्या घरामध्ये कॉन्ट्रीब्युशन करून महिलांनी बचत गटातले पैसे कर्जानं काढून आम्ही शौचालय उभारले. आणि त्यामधून महिलांना जो काम म्हणजे महिलांना जे शौचालय मिळालं त्याचा आनंद अद्वितीय आहे. सर, निश्चितपणे काम करताना आपण वेळ विसरतो, भान विसरतो आणि एक सेवाभाव असतो खरं तर. कारण सर्व्हिस टू मॅन, सर्व्हिस टू गॉड, नाही का? कारण माणसाने सेवा करावी आणि तोच खरं भाव आपण जपला पाहिजे. सर, या पूर्ण प्रवासामध्ये मला कोणतरी चांगलं म्हणावं, मला कोणतरी माझ्या पुढे यावं, माझं गुण द्यावं त्यांना, कधी असं वाटलं नाही. परंतु असं म्हणतात की कोणीतरी पाहिलेलं असतं, एखादी संस्था, नाही का, आणि त्याच्या माध्यमातून आपला गौरव होतो. तर आजवर अनेक पुरस्कार देऊन आपला सन्मान देखील झालेला आहे. आम्हाला त्या पुरस्काराबद्दल पण ऐकायचं आहे. खरं तर पुरस्कार हे मिळत राहतात, ते समाजाने दिलेले असतात. मला एखादा पुरस्कार मिळाला म्हणजे त्याच्यातून खूप मोठा आनंद मिळतो असं मानणाऱ्यापैकी मी नाही आहे. मला बेस्ट NSS अवॉर्ड मिळालं, इंटरनॅशनल एक्सिलन्स डिस्टन्सचा अवॉर्ड मिळाला, डिस्टन्स एज्युकेशनचा अवॉर्ड मिळालं. मला युग्नूमध्ये कोऑर्डिनेटर म्हणून काम करायला संधी मिळाली, बेस्ट युग्नू कोऑर्डिनेटरचा अवॉर्ड मिळाला होता. म्हणजे मी अवॉर्ड हे समाजाने द्यायचे असतात, त्याचा आपण फारसा काही विचार करायचा नसतो असं मी म्हणणाऱ्यापैकी आहे. आणि अवॉर्ड म्हणजे तो मोठा किंवा मिळाला तरच तो मोठा असं पण माझं मत नाही. तुमचं काम महत्त्वाचं आहे, तुम्ही तुमच्या कामामध्ये जीव किती लावता आणि तुम्हाला त्याच्यातून आनंद किती मिळतो हे खरं महत्त्वाचं आहे. कारण तुमचं जीवन हे अवॉर्डसाठी नाही आहे, आनंदासाठी आहे. आणि तुम्ही आनंद कसा मिळणार आहे, तुमचं जीवन आनंदी कसं तुम्ही करणार आहे याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे. आयुष्य खरं तर प्रवास आहे आणि हा प्रवास थांबत नाही. कारण थांबणाऱ्यापैकी आपण नसतात, नाही का? कारण आपण चालायचं, आपण पुढं गेलं पाहिजे ही भावना असते. सर, आज या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही विचार करता की नेक्स्ट हा एक क्वेश्चन असतो की पुढं काय करायचं नेमकं, तर पुढची काय प्लॅनिंग आहे ते सांगा. खरं तर
मला खूप काम करायची संधी मिळालेली आहे. आता नुकतंच मी जूनमध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा चार्ज घेतलेला आहे. त्यामुळे आता माझ्यासमोर ती काम खूप मोठी आहे. माझ्या महाविद्यालयाचं नॅक ॲक्रेडिटेशन असेल, माझ्या महाविद्यालयाचं नाव असेल, विविध प्रकारच्या फॅकल्टीज असतील. पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये जे काही विद्यार्थ्यांना टेक्निकल नॉलेज शिकायला मिळतं, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करायला मिळतात, तर ते आपल्या धाराशिवसारख्या शहरामध्ये आपल्याला ते देता येतील का, ते कसे देता येऊ शकतील, यासारखी कामं मला महत्त्वाची वाटतात आणि ती आपल्याला करायची आहेत. स्वतःचा विकास तर होतच राहत असतो, परंतु समाजाचं तुम्ही भलं करायला निघाले, विद्यार्थ्यांचे जर तुम्ही आशीर्वाद घेतले, तर त्यामधून आपल्याला अधिक करण्याची जी ऊर्जा मिळते. आणि त्यामुळे मला खूप काही माझ्या शिक्षण क्षेत्रासाठी, समाजासाठी करायचं आहे. व्यक्तिगत म्हणायचं तर व्यक्तिगत मला परमेश्वराने जे दिलं ते मला पुरेसं आहे. माझा मुलगा शिक्षण डॉक्टर झालेली मुलगी आहे, त्यामुळे मला व्यक्तिगत त्यावर काय करायचं असं वाटत नाही. परंतु सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये मात्र आम्ही थांबणार नाही. प्रभातचा जो माझा ग्रुप आहे तो प्रचंड मोठा आहे. 8,000 मेंबर आहेत आज माझ्याकडे. तिथून पण आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू केल्या आहेत. संत गोरोबा काका ॲग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची आम्ही कंपनी स्थापन केलेली आहे. तिची 9 एकर जमीन आहे. ती पण आता कंपनी मोठी झालेली आहे आणि तिच्या माध्यमाने आम्हाला मोठे उद्योग एक उभारायची इच्छा आहे. प्रभात बिल्डकॉन नावाची कंपनी आम्ही रजिस्ट्रेशन केलेली आहे. ती पण कंपनी आम्हाला मोठ्या प्रमाणात वाढवायची आहे. त्याच्यानंतर दास कॅपिटल नावाची, दास लॅब नावाची एक मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी मी आणि माझ्या भावानं सुरू केलेली आहे. तिचं पण आता 3 मेडिसिन मार्केटमध्ये आहे, तर तिच्यामध्ये पण आम्हाला काम करता येणार आहे. खरं तर मला एकाच क्षेत्रामध्ये बांधून ठेवायला मला स्वतःला आवडत नाही. माझे जर तुम्ही आर्टिकल्स कधी बघितले तर प्रत्येक वेळी वेगळं आर्टिकल असतं. अमरचंदचे काय थिरीज आहेत, तर कधी क्रॉपिंग पॅटर्नवर असतो. म्हणजे असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडतं आणि त्यामुळे मग असं एकाच क्षेत्रामध्ये फोकस देऊन करायचं नाही. विद्यापीठामध्ये, महाविद्यालयामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, UGCमध्ये आपल्याला अनेक एक टप्पे गाठता येऊ शकेल. प्रचंड मोठं पुढं आणखीन काम आहे. आपण तुम्ही मुलाखतकार म्हणून मला मोठं म्हणताय, परंतु मला तर वाटतं की आणखी मला तर खूप मोठा प्रवास आहे माझा. मला आणखी खूप मोठं पुढं जावं लागेल. मी मराठी अर्थशास्त्र परिषदेमध्ये काम केले, तेव्हा मी मोठी मोठी माणसं बघितलेली आहेत. मराठी अर्थशास्त्र परिषदेमध्ये मला अतिशय उत्तुंग अशा प्रकारचे व्यक्तिमत्व बघायला मिळाले. मी महाराष्ट्र शासनामध्ये पाणी पुरवठा विभागाचे सेक्रेटरी, MPSCचे चेअरमन जेव्हा आमच्याकडे भेटत होते, त्यांनी आपल्या संस्थेचं उत्सवाचं उद्घाटन केलं होतं. म्हणजे अशी जी माणसं मी बघितलेली आहेत, डॉक्टर पद्मश्री पाटील सारखी माणसं राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे, गोगू विठ्ठलराव भोगेसारखी माणसं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे, NSSमध्ये हजगोडी देवडे सरांसारखे काम करणारे, आमच्या DV माने सरांसारखे काम करणारे, शिक्षण क्षेत्रामध्ये आपले DR माने साहेबांचं काम आपण बघितले. त्यामुळे ही उत्तुंग माणसं आपण बघितलेली आहेत. इतिहासामध्ये तर काही नाव म्हणजे प्रचंड मोठी माणसं आहेत. या माणसांनी खूप काही उभा केलेलं आहे. आपण छोटं कालचं उदाहरण जर बघितलं, मी भाषण करताना बघितलं की सावित्रीबाई फुलेंसारखं उदाहरण घ्या की कोणतं क्षेत्र त्यांचं राहिलं होतं काम करायचं. अनेक क्षेत्रामध्ये त्यांना काम करायची संधी मिळते. त्यामुळं खूप काही काम करायला वाव आहे असं मला वाटतं. डॉक्टर पद्मश्री पाटील साहेब, माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी खरं तर काम करण्याची संधी दिली. कारण जो संधी देतो त्याबद्दल नेहमीच आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. ते प्रेम, तो जिव्हाळा, तो सन्मान, ते आदर त्यांच्या मनात आजही आहे. परंतु हे करत असताना या ठिकाणी जो विश्वास आपल्यावर दाखवलेला असतो त्या विश्वासाला तडा गेला नाही पाहिजे. अगदी प्रामाणिकपणे, कारण तेरणा महाविद्यालयामध्ये अगदी प्राध्यापक ते प्राचार्य हा जो प्रवास आहे तो अगदी कणखर आहे. प्रामाणिकपणे काम करतात, कारण जिथं जातात ती भूमिका चांगली निभवायची, ती वटवायची हे मनामध्ये असतं. कारण विल्यम शेक्सपियर सांगतो की हे सगळं रंगमंच आहे. आपण खऱ्या अर्थानं आपला किरदार आपण निभावला पाहिजे. ती भूमिका मग लहान असो, मोठी असो, कोणती असो, ती भूमिका आपण अगदी चांगली निभावली तर निश्चितपणे त्या भूमिकेला लोकांची दाद मिळते. अगदी आयुष्यभर प्रत्येक भूमिका चांगल्या प्रकारेच निभवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं या आयुष्याच्या या रंगमंचावर आमचे प्राचार्य मोरे सर अगदी उठून दिसतात, नव्हे नायक वाटतात. सर, मी एवढंच म्हणेन की तुमच्या चेहऱ्यावरला जे हास्य आहे किंवा जो आनंद आहे किंवा काम करण्याची जी ऊर्जा आहे ती कायम राहो, यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच प्राचार्य मोरे सर यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.
वन महाराष्ट्र.